गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, जेवणाचं ताट मोडा, इवायले पाहुणचार करू नका, त्याले तसंच धकू द्या. पण लेकराले शिक्षण दिल्या वाचून राहू नका. शिक्षणा वाचून माणूस खट्याऱ्याचा बैल आहे बरं, खटाऱ्याचा. असे परखडपणे सांगणारे कर्मयोगी, धर्मयोगी, विज्ञानवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी संत गाडगे बाबा आज यांची पुण्यतिथी. गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून अनेक शिक्षण संस्था काढल्या. पंढरपूर, नाशिक, देहू येथे धर्मशाळा बांधल्या. आंधळ्यांना, पांगळ्यांना मदत केली. अन्नछत्र, गोरक्षणी अशा सर्व संस्था त्यांच्या लोक उद्धाराच्या कार्याची साक्ष आहे. अंगावर धड सदरा नाही, चिंध्याची गोधडी हेच त्यांचे वस्त्र, तुटके पादत्राणे. असे म्हणतात की एका सासू सोनेचं जमेल, एक वेळ भारत पाकिस्तानचं पण संगनमत होईल. पण गाडगे बाबांच्या दोन जोड्यांचं मात्र एकमेकांशी कधीच जमलं नाही. एका पायात एक जोडा तर दुसऱ्या पायात दुसऱ्याच रंगाचा जोडा. लोकांनी टाकलेल्या पादत्राण्यांची केलेली सुंदर कलाकृतीच होती जणू ती. डोक्यावर मातीचं फुटलेलं खापर घेऊन फिरायचे. तेच जेवणासाठी वापरायचं आणि नंतर तेच डोक्यावर घेऊन फिरायचं. दिवसा गाडगे बाबा झाडू घेऊन गावचे रस्ते साफ करत आणि रात्री त्याच गावात आपल्या कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील जळमट साफ करत. यज्ञ, याग, अंधश्रद्धा, तीर्थयात्रा याला संपूर्णपणे विरोध करणारे गाडगे बाबा रोज कीर्तनातून धगधगत तत्वज्ञान समाजासमोर ठेवत. गाडगे बाबा आसूड ओढत म्हणत, बाप हो, कर्ज काढून सण उत्सव साजरे करू नका. पडक्या घरात राहा, घरातील भांडी विका, पण मुला मुलींना शिक्षण द्या. नवस करू नका, कोंबडे बकरे कापू नका, दारू पिऊ नका, सावकाराचे कर्ज काढू नका. तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेल्यांना अन्न द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या. एकही अक्षर न शिकलेले गाडगे बाबा, परंतु आज त्यांच्या नावावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आहे. असा हा कृतिशील समाज सुधारक. धर्म सांगायचा नसतो, तो जगायचा असतो. धर्म ग्रंथात नसतो, तो जीवनात असतो, असे बाबा नेहमी म्हणत. आषाढी कार्तिकी एकादशीला 30 वर्ष बाबा पंढरपूरच्या यात्रेला गेले, पण तो एकदाही मंदिराच्या गाभाऱ्यात गेले नाही. हो, एकदाही ते मंदिराच्या गाभाऱ्यात गेले नाही, तर त्यांनी उपवास देखील केला नाही. लोकांनी खराब केलेला चंद्रभागेचा किनारा मात्र खराट्याने नेहमी साफ करायचे. संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे. समोर हजारो माणसं असायची. त्यांना विचारायचे, का रे बाबांनो, देव पाहिला का रे देव? लोकांना वाटायचं एवढी पंढरीची वारी करून विठ्ठलाच्या दर्शनाला आलो आणि हा बाबा विचारतोय की देव पाहिलाय का? लोक म्हणायचं, हो जी, पाहिला जी. बाबा म्हणायचे, कमाल आहे, तुमचा देव कुठं राहतो, कसा दिसतो? लोक म्हणायचे, अरे ह्याला तर काहीच माहित नाही. आमचा देव देवळात राहतो, तो रंगानं सावळा आहे, तो विटेवर उभा आहे, त्याच्या कटीवर हात आहे. बाबा म्हणायचे, कमालच आहे बुवा, तुमचा देव देवळात राहतो, पण माझा देव तर माझ्या मनात राहतो. तरी लोकांना काही कळायचं नाही. मग ते आपल्या वराडी भाषेमध्ये विचारायचे की तुम्हाला एक प्रश्न विचारू का जी? मग लोक म्हणायचे, हा हो जी, विचारा जी. म्हणायचे, तुमचा देव आंघोळ करते की नाही? लोक म्हणायचे, तर मग करते ना जी. मग विचारायचे की तुमच्या देवाले आंघोळ कोण घालते जी? लोक म्हणायचे, आम्हीच घालतो जी. बाबा म्हणायचे, अरे तुमच्या देवाले स्वतःची आंघोळ स्वतःला घालता येत नाही, तो तुमच्या भाग्याची आंघोळ काय घालणार आहे? तुमच्या देवाले स्वतःचं धोतर नेसता येत नाही, तो तुम्हा लोकाले काय भाग्याचं वस्त्र नेसवणार आहे? तो तुमचा देव स्वतःच रक्षण करू शकत नाही, तो तुमच्या भाग्याचं काय रक्षण करणार आहे? पुढे विचारायचे, काजी तुम्ही जित्ता जागता देव पाहिलाय का? कोणी जित्ता जागता देव? लोक कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे बघायचे, कारण तो देव कोणी बघितलेलाच नसायचा. गाडगे बाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा. रापलेला चेहरा, जाडे भरडे खादीचे कपडे, पांढरी शुभ्र दाढी आणि पाय अनवाणी. त्याच्याकडे बोट दाखवत बाबा म्हणायचे, अरे हे भाऊराव पाटील बघा, महार मंगांच्या पोरांना शिकवते, त्यांना देव म्हणा. अरे ते गांधी बाबा बघा, ते बाबासाहेब आंबेडकर बघा, देशासाठी मर मर मरते, त्यांना देव म्हणा. अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघराला घर द्यावं, रंजल्या गांजल्याची सेवा करावी, मुक्या प्राण्यांवर दया करावी. बाप हो, देव याचेत राहते. बाप हो, देव देवळात राहत नाही, देव मनात राहते. देव देवळात राहत नाही, देव आपल्या मनात राहते. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला न भेटणारा आणि प्रत्येक व्यक्तीत पांडुरंग बघणारा असा हा थोर महापुरुष. बोले तैसे चाले, त्याची वंदावी पावले.
या तुकाराम महाराजांच्या अभंगाला पुरेपूर खरणारे आपले गाडगे बाबा. आज त्यांची पुण्यतिथी, आपण त्यांना नमन करूया. राम कृष्ण हरी.